घर को जो रोशन ना करे, घर को जो रोशन ना करे वो दिया हो नहीं सकता। घर को जो रोशन ना करे वो दिया हो नहीं सकता। यहाँ भाई से भाई कभी खफा हो नहीं सकता। सदियों से चलती आई है ये चहेती हमारी, या हिंदू से कभी मुसलमान जुदा हो सकता। सगळ्यांना शुभेच्छा। आजच्या या शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित अध्यक्ष माननीय कांबळे सर, त्यांच्यासमोर माननीय एसडीएम सर, एसडीपीओ साहेब, अध्यक्ष मॅडम, सर्वसामान्य नगरसेवक, नगराध्यक्ष, आपण सर्व उद्योजक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बंधू, दरवर्षीप्रमाणे आपण सर्व सण साजरे करत असताना प्रोटोकॉल म्हणतात की ह्या कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे शांतता समितीच्या बैठकीचं, पण मागच्या साधारण 2 वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे। म्हणजे निवड औपचारिकताच या बैठकांची राहते असं मला तरी वाटतं। तुम्ही म्हणजे अशा पद्धतीची मागच्या 2 वर्षांना माझा अनुभव आहे, कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागेल असं आपलं वर्तन या सणाच्या निमित्तानं होत नाही, ही विशेष बाब आहे। जुन्या गोष्टी आता जसं बोलले तसं ते चालत राहते, काळ आहे, कालचक्र असते, काहीतरी घडून गेलं असतं, परत त्याला ओघाडण्याची याच्यानंतर तरी आपण दक्षता घेऊच चांगलं ते म्हणजे आता उतार काढला होता की आपण रिपीट काही गोष्टी निगेटिव्ह गोष्टींना रिपीट आपण त्याला उघडण्याची काही गरज नाही। त्याच्यामुळं जे चांगलं आहे आपल्या उद्देशाचं, जे चांगलं होऊ घातलेलं आहे त्या गोष्टींवर आपण लक्ष देऊ। तुमच्या सूचना निश्चितच आम्ही स्वीकारतोय आणि त्यामध्ये आता काही गोष्टी मी ऑब्झर्व करत होतो की मागच्या 2 वर्षापासून 2-3 मुद्दे रिपीट होत होते, त्यांचा मुद्दा सुद्धा रिपीट आहे। तो निश्चितच मला वाटते की तिसऱ्या पुढच्या बैठकीला हा मुद्दा येणार नाही अशा पद्धतीने आम्ही काळजी घेऊ। जे जे चांगलं आहे ते सगळ्या तुमच्या सूचनांचं आम्ही निश्चित अनुपालन करू किंवा त्या अंमलबजावणीसाठी आम्ही तत्पर आहोत। आपण पाहतो की नगरपालिकेने अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम सुरू केलेला आहे, मिशन 100 डेज, आणि ते मिशन 100 डेज हा नगरपालिकेचा कार्यक्रम राहता कामा नये। ज्यावेळी आपण सगळेजण त्याच्यात पार्टिसिपेट होऊ नागरिक म्हणून इथले, तेव्हाच खऱ्या अर्थानं नगरपालिकेचं मिशन 100 डेज सक्सेस होईल। अन्यथा ते घाण काढत राहतील आणि आपण घाण करत राहू, काही सक्सेस होणार नाही, काही फल निष्पत्ती होणार नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, नागरी भागातले लोक असू देत किंवा ग्रामीण भागातले लोक असू देत, अशा सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपलं योगदान देणं अपेक्षित आहे भारताचा सोजन नागरिक म्हणून। मी अधिकच सांगणार नाही, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटी कायदा नियम या सगळ्या गोष्टी आपल्या देशाला म्हणजे आपल्या ह्या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेला अबाधित ठेवण्यासाठी तयार आहे, पण त्याची वापरण्याची कधी गरज पडणार नाही असं तरी मला वाटतं मागच्या 2-3 वर्षांच्या अनुभवातून। निश्चितच आपण तेवढे सुजाण आहात, कायद्याचं सर्वजण पालन करतोय, आपलं राज्यच कायद्याचं आहे, त्यामुळे कोणी आरोपणा करणार नाही। आणि मी आता म्हणेन की आपल्या शहराचा जर विचार केला तर साधारणतः 1.5 लाखाच्या आसपास लोकसंख्या अप्रॉक्सिमेटली, आणि 1.5 लाखामध्ये मी म्हणेन की 0.01% काही बदमाश असू शकतात, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतील आणि त्यांची संख्याच होती की ती 100च्या मध्ये आसपास 100, आणि त्या 100ला निघताना पोलीस किंवा प्रशासन तत्पर आहे किंवा सज्जही आहे। पण मला असं वाटतं की आपण सगळे एवढे चांगले होती असल्यानंतर त्या 100 लोकांची अजिबात किंमतच होणार नाही, ते नेरच करणार नाही। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं आपली अवतीभोवती एखादी घटना घडामोडी किंवा अशा काही गोष्टी वाटत असतील दिसत असतील तर आपली जबाबदारी आहे की त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवणं, पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवणं। मी पुन्हा एकदा आपल्याला ह्या सणानिमित्त शुभेच्छा देतो, थांबतो। ही नवी रामनवमीनिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित शांतता समिती बैठकीस उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या उद्योजक भगिनींनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। उदगीरचे वातावरण शांततापूर्ण आणि सुरक्षित कसे राहील यासाठी उदगीर नगरपालिका पोलीस दलाला संपूर्ण सहकार्य करेल, आज मी तुम्हाला याचे मी आश्वासन देते। आणि आता सांगितल्याप्रमाणे अफवावर विश्वास ठेवू नका। नगरपालिका गरीब श्रीमंत अतिक्रमणाबाबतीत भेदभाव करणार नाही आणि जे काय होईल ती लीगल प्रकारेच करण्यात येईल। आणि उद्गीर तर अगोदरच प्रगती पथावर आहे, आपल्या उद्गीरला आणखी प्रगती पथावर नेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनातील पहिले हे वेगळे बाजूला ठेवून एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करावा। आणि येणाऱ्या गुढीपाडवा आणि रमजान ईद आणि रामनवमी निमित्त सर्व उद्गीरकरांना मी शुभेच्छा देते, नगरपालिकेच्या वतीने शुभेच्छा देते। आणि रामनवमी दिवशी रमजान ईद दिवशी पाण्याची व्यवस्था
नगरपालिका आपलीच आहे, कधीही हक्काने तुमच्या काय समस्या आहे ते निवेदन लिहून या आणि त्या डिपार्टमेंटला आम्ही की तुमच्या काय समस्या आहे तुमच्या समस्येचे आम्ही निराकरण करू. आणि आताच शिवसाहेबांनी तुमच्या समस्यांचे निराकरण पण केले आणि आमचा काय अजेंडा आहे हा तुमच्या समोर मांडलेला आहे. एवढेच या वेळी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. घर को जो रोशन ना करे, घर को जो रोशन ना करे वो दिया हो नहीं सकता. घर को जो रोशन ना करे वो दिया हो नहीं सकता. यहाँ भाई से भाई कभी खफा हो नहीं सकता. सदियों से चलती आई है ये चहेती हमारी, या हिंदू से कभी मुसलमान जुदा हो नहीं सकता. आपल्या शांतता बैठकीच्या प्रसंगी मंचावर विराजमान असलेले सन्माननीय पोलीस अधीक्षक काले सर, SDM सर, तहसीलदार साहेब, श्री गुरुनाथ टिकरे साहेब, मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम, आमचे सहकारी पोलीस निरीक्षक पुजारी गाडे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे पोलीस पाटील, पत्रकार बांधव, त्याचबरोबर आमचे सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधव, मंचावर सन्माननीय आमचे पाटील साहेब पण आहेत, सतीश पाटीलजी, त्याचबरोबर मौलाना साहेब आणि जमलेल्या तमाम सर्व मान्यवर नागरिकांना मी सर्वप्रथम आपण येणारा मराठी नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू श्रीराम यांची जयंती म्हणजेच रामनवमी उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं त्याचबरोबर रमजान जो आमच्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना आहे, या महिन्याचं सेवन आपण रमजान ईद साजरी करून करतो. या तीनही सणाच्या निमित्तानं सर्व उद्योगवासियांना आणि आपल्या असं जमलेल्या सर्व मान्यवरांना मनपूर्वक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर मौलानांनी एक कुराणची आयात त्या ठिकाणी सांगितली होती, परंतु उर्दू अल्फाज असल्यामुळे आणि तो माईकचा काय प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली नाही. या अय्युहल्लजीन आमनू कुतिब कमा या अय्युहल्लजीन आमनू कुतिब अलैकुम सियामु कमा कुतिब अल्लजीन मीन कब्लिकुम लअल्लकुम तत्तकून. म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी रोजे हे अनिर्वाय केलेले. रोजे याच्यासाठी अनिर्वाय आहेत की आपल्या तनाची शुद्धी झाली पाहिजे, आणि ही तनाची शुद्धी करत असताना आपल्या मनाची जर शुद्धी झाली तर ती आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगली असेल आणि आपल्याला ती अल्लाप्रती पोहोचू शकेल किंवा अल्लाच्या जवळ नेऊ शकेल, ईश्वराच्या जवळ पोहोचू शकेल. या दृष्टिकोनातून अशाच पद्धतीचे उपवास आमचे हिंदू बांधव सुद्धा करत असतात. आणि खरोखर एखाद्याचा पुनर्जन्म आहे की नाही, हिंदू धर्म पुनर्जन्माला मानतो, मुस्लिम धर्म मानत नाही बोला, परंतु कुठला माणूस मानतो किंवा नाही यापेक्षाही आपण जर आपले जुने विचार, उसकलेले विचार जर सोडून नवीन आणि पूर्वगामी विचार अंगीकारले तर ती सुद्धा एक पुनर्जन्माची संकल्पना आहे असं मला वाटते. आणि इथून आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम एकतेची मूर्तवे आपण पुढे घेऊन जाऊ. आमच्या अजरबाईंना सांगितलं की जुने विषय काढायचे नाही, परंतु सर आपल्या बैठकीत सुद्धा उदगीरचा विषय निघाला होता. मी सांगितलं होतं आमच्या लोकांना की उदगीरचा जुना इतिहास निघाला तर मला सुद्धा कळाला चालत झालेलं होतं. आम्हाला सुद्धा ते ऐकावं वाटलं नाही, परंतु एक जर चूक एका माणसाने केली असेल, तहसीलदार साहेब म्हणजे 0.0001% लोक खराब आहेत, परंतु त्या लोकांना समाजामध्ये शांतता पाहत नाही. अशा समाजकंटकामुळे आपण आपल्यासारखे सर्व चांगले लोक आणि चांगली गावं त्या ठिकाणी बदनाम होऊ शकतात. त्यामुळे आपण वेळीच या गोष्टीचा म्हणजे परामर्श घेतला पाहिजे, त्यातून आपण बोध घेतला पाहिजे. आणि कुठे जर कोणी फेकी टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच ठिकाणी ती कशी थोपवण्यात येईल यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आता आमचे मुस्लिम बांधव सर्व या ठिकाणी अल्लाची प्रार्थना करत आहेत, अल्लाचे रोजे करत आहेत. हे खुदा तू नवाजता है हमेशा, तू नवाजता है हमेशा ये मेरे खुदा, पर तेरे मेहरबानी के लायक मेरी इबादत कहाँ. मैं रोज गलती करता हूँ, तू माफ कर देता है तेरी बरकत से. मैं मजबूर हूँ मेरी आदत से और तू मशहूर है तेरी रहमत से. त्यामुळे कुठंतरी भावना आधार करण्याची हे पवित्र दिवस आहे. आणि यातून जी काही स्फूर्ती आपल्याला मिळणार आहे ती आपण या ठिकाणी जन्मोजन्मीसाठी पुढे घेऊन जाऊ. आणि त्याचा दुसरा जो मार्ग आहे श्रीराम जयंतीचा, श्रीरामनवमीचा, पाटलांनी सांगितलंय की प्रभू प्रगतच्या अयोध्येमध्ये त्या ठिकाणी रामराज्याची संकल्पना होती.
कोणीही वेदनादायी नव्हता, कोणीही दुःखी नव्हता. परंतु मित्रांनो, मला थोडस त्याच्या अगोदरच्या 2 मिनिटं घेतोच त्याला. आणि त्यामध्ये अशी संकल्पना होती की ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्राला राजगादीवर बसण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो, आणि आता त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राजवाडा सजलेला आहे, जिकडे तिकडे फुलांच्या माळा, सगळे नगरवासी रस्त्यावर आलेले आहेत. आणि आता प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्येचे राजे म्हणून त्या राजसिंहासनावर बसण्याची वेळ असताना त्या ठिकाणी कैकेयीला हळूच दशरथ महाराजांच्या कानामध्ये सांगितले, महाराज तुम्ही मला एक वचन दिलेलं होतं की मी जे काही मागेल ते मला तुम्ही द्या. आणि त्यांनी सांगितलं की इथे प्रभू रामचंद्रांना राजगादीवर न बसवता माझ्या भरताला त्या ठिकाणी राजगादीचा अधिकार मिळाला पाहिजे. दशरथांनी त्या ठिकाणी वचन दिलेलं होतं मित्रांनो. आणि त्यावेळेला दशरथांनी जे सांगितलं, महाराज दशरथांनी रामचंद्राला कैकेयीच्या सांगण्यानुसार 14 वर्ष वनवासाकडे कूच करावी लागणार होती. आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या पित्याचा आदेश तेवढ्याच आपुलकीनं तेवढ्याच संयमानं तो घेतला. त्यावेळेला साक्षात देवी स्वरूप असलेल्या आमच्या सीतामाता सुद्धा म्हटल्या की माझे पती जर वनवासामध्ये निघाले असतील तर मला हा राजविलास नको आहे. त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्रासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर छोटा भाऊ लक्ष्मण यांनी सुद्धा सांगितलं की माझे मोठे भाऊ जर हे वनवासामध्ये जात असतील तर मला सुद्धा या राजवाड्यामध्ये राहायचं नाही. ते सुद्धा राम आणि सीतामाता यांच्या सेवेसाठी म्हणून वनवासाकडे निघाले. आणि भरत यांनी सांगितलं, भरताने सांगितलं की ही राजगादी जी आहे ही राजगादी प्रभू श्री रामचंद्रांची आहे, माझा त्याच्यावर कधीही अधिकार नाही. ते 14 वर्ष वनवासाहून येईपर्यंत त्यांच्या पादुकांचं या ठिकाणी स्मरण करून मी केवळ आणि केवळ त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आणि ह्या सगळ्या घटनांमध्ये मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या वडिलांचा आदेश तंतोतंत पालन केला. सीता मातेनं एका सुविद्य पत्नीचं नातं त्या ठिकाणी निभावलं. लक्ष्मणानं देखील माझा मोठा भाऊ त्रासामध्ये असेल मला काही चांगल्या ह्याच्यामध्ये राहता येणार नाही हा विचार अंगीकारला. यासोबतच प्रभू श्री रामचंद्रांच्या माता कौशल्या माता, त्यांचा सख्खा पुत्र श्री रामचंद्र, प्रभू श्री रामचंद्रांच्या माता यांनी सुद्धा या सर्व परिस्थितीवर कुठेही आक्षेप घेतला नाही आणि सगळ्या गोष्टी मान्य केल्या. आणि याच्यामध्ये या सर्वांच्या भूमिकेकडे जर आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येकामध्ये एक त्यागाची भावना आपल्याला दिसते, नाही परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि अतिशय खरं आहे की विघातक भूमिका होती ती कैकेयीची होती. ती भूमिका अतिशय संधी साधूपणाची होती. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहणार नाही आपण. आणि त्यामुळं आपण सगळं काही चांगलं करत असताना कुठं ना कुठं अशी संधी साधू लोक हे आपल्या आजूबाजूला समाजामध्ये असणार आहेत आणि त्यांना आपण वेळीच बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही जर सर्वांनी केला तर निश्चित प्रमाणात हा समाज अतिशय सुरक्षित आणि शांतता वातावरणामध्ये आपण दूर जाऊ शकतो. ज्या ठिकाणी शांतता आहे त्याच ठिकाणी समृद्धी वास करते. ज्या ठिकाणी समृद्धी असेल तिथूनच विकासाची गंगा सुरू होते. त्यामुळे समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक शांततामय वातावरण निर्माण होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण सर्वांनी माझा गाव, माझ्या गावची शांतता सुव्यवस्था, माझ्या गावची जातीय स्वरूप या सगळ्या बाबी आपण लक्षात ठेवून माझ्याकडून कुठल्याही प्रकारे शांततेला बाधा होणार नाही. पोलीस सूचना देत असतो आम्ही त्या सूचना आमच्यासाठी नाही, आम्ही समाजासाठी दिल्यात, तुमच्यासाठी दिल्यात, कोणीही कायदा मोडू नये अशा पद्धतीची आमची भावना असणार आहे. परंतु आपण त्या ठिकाणी पोलिसांच्या सूचनेचा आदर करून सूचना पाळून आपण पुढे जावं आणि येणारे हे 2 उत्सवच नव्हे तर पुढचेही सालोसालपर्यंत या वनगिरी शहराची शांतता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित ठेवू अशी मला आपल्या सर्वांच्या वतीने एस पी साहेबांना या ठिकाणी ग्वाही द्यावीशी वाटते. शेवटी आपलं राष्ट्र हेच आणि मी नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून या देशाचं काहीतरी देणं लागलो ही भावना आपण मनात ठेवूया. ना तन चाहिए ना धन चाहिए, सिर्फ अमन भरा एक वतन चाहिए और जब तक जो ये और मरुन को बस तिरंगा कफन चाहिए. जय हिंद जय भारत. लातूर जिल्ह्याचे शांतता प्रसंगी मंचावर विराजमान असलेले सन्माननीय पोलीस अधीक्षक पारे सर, एसडीएम सर, तहसीलदार साहेब, श्री पोलीस केंद्रे साहेब, मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम, आमचे सहकारी निरीक्षक पुजारी गाडे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर
आमचे पोलीस पाटील, पत्रकार बांधव, त्याचबरोबर आमचे सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधव मंचावर सन्माननीय आमचे पाटील साहेब पण आहेत, सतीश पाटीलजी, त्याचबरोबर मौलाना साहेब आणि जमलेल्या तमाम सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम आपण येणारा मराठी नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू श्रीराम यांची जयंती म्हणजेच रामनवमी उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं त्याचबरोबर रमजान जो आमच्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना आहे, या महिन्याचं सेवन आपण रमजान ईद साजरी करून बघतो। या तिन्ही सणाच्या निमित्तानं सर्व उद्योगवासियांना आणि आपला जमलेल्या सर्व मान्यवरांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरं पाहिलं तर मौलानांनी एक कुराणची आयत त्या ठिकाणी सांगितली होती, परंतु उर्दू अल्फाज असल्यामुळे किंवा माईकचा काय प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली नाही। या आयुर्वेदाची आमनुकुटी तमाम या आयुर्वेदाची आमनुकुटी अलैकुम सियाम कमा कुटी द अल्लदची मीर कबलिकुम तकलो, म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी रोजे हे अनिर्वाय केले। रोजे याच्यासाठी अनिर्वाय आहेत की आपल्या तनाची शुद्धी झाली पाहिजे, आणि ही तनाची शुद्धी करत असताना आपल्या मनाची जर शुद्धी झाली तर ती आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगली असेल आणि आपल्याला ती अल्लाप्रती पोहोचू शकेल किंवा अल्लाच्या जवळ नेऊ शकेल, ईश्वराच्या जवळ पोहोचू शकेल। या दृष्टिकोनातून अशाच पद्धतीचे उपवास आमचे हिंदू बांधव सुद्धा करत असतात। आणि खऱ्या खरोखर एखाद्याचा पुनर्जन्म आहे की नाही, हिंदू धर्म पुनर्जन्माला मानतो, मुस्लिम धर्म मानत नाही होता, परंतु कुठला माणूस मानतो किंवा नाही यापेक्षाही आपण जर आपले जुने विचार, उसकलेले विचार जर सोडून नवीन आणि पुरोगामी विचार अंगीकारले तर ती सुद्धा एक पुनर्जन्माची संकल्पना आहे असं मला वाटते। आणि इथून आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम एकतेची मूर्त आपण पुढे घेऊन जाऊ। आमच्या हजरबाईंनी सांगितलं की जुने विषय काढायचे नाही, परंतु सर आपल्या बैठकीत सुद्धा उद्योगचा विषय निघाला होता। आम्ही सांगितलं होतं आमच्या लोकांना उद्योगचा जुना इतिहास निघाला तर मला सुद्धा कळायला एक सारं झालेलं होतं, आम्हाला सुद्धा ते ऐकावं लागलं नाही। परंतु एक जर चूक एका माणसाने केली असेल तर सीधा साहेब मध्ये 0.0001% लोक खराब आहेत, परंतु त्या लोकांना समाजामध्ये शांतता पाहत नाही अशा समाजकंटकामुळे आपण आपल्यासारखे सर्व चांगले लोक आणि चांगली गावं त्या ठिकाणी बदनाम होऊ शकतात। त्यामुळे आपण वेळीच या गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे, त्याचा आपण बोध घेतला पाहिजे। आणि कुठे जर कुठे खिडकी टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच ठिकाणी ती कशी बोलत आहे यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। आता आमचे मुस्लिम बांधव सर्व या ठिकाणी अल्लाची प्रार्थना करत आहेत, अल्लाचे रोजे करत आहेत। हे खुदा तू नवाजता है हमेशा, तू नवाजता है हमेशा हे मेरे खुदा, पर तेरे मेहरबानी के लायक तेरी इबादत कहाँ, मैं रोज गलती करता हूँ तू माफ कर देता है मेरी बरकत से, मैं मजबूर हूँ मेरी आदत से और तू मशहूर है तेरी रहमत से। त्यामुळे भावना आदर करण्याची हे पवित्र दिवस आहे आणि यातून जी काही स्फूर्ती आपल्याला मिळणार आहे की आपण या ठिकाणी जन्मोजन्मीसाठी पुढे घेऊन जाऊ। आणि त्याचा दुसरा जो पाठ आहे श्रीरामनवमीचा पाटलांनी सांगितलंय की प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये त्या ठिकाणी रामराज्याची संकल्पना होती, कोणीही वेदनादायी नव्हता, कोणीही दुःखी नव्हता, परंतु थोडंसं त्याच्या अगोदरच्या 2 मिनिटं घेतूच मिळतात। आणि त्यामध्ये अशी संकल्पना होती की ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्राला राजगादीवर बसण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो, आणि आता त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राजवाडा सजलेला आहे, सगळे तिला फुलांच्या पाळा, सगळे नगरवासी रस्त्यावर आलेले आहेत आणि आता प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्येचे राजे म्हणून त्या राजसिंहासनावर बसण्याची वेळ असताना त्या ठिकाणी कैकेयीला हळूहळू दशरथ महाराजांच्या काळामध्ये सांगितलं की महाराज तुम्ही मला एक वचन दिलेलं होतं की मी जे काही मागेल ते मला तुम्ही द्याल। आणि त्यांनी सांगितलं की इथे प्रभू रामचंद्रांना राजगादीवर न बसवता माझ्या भरताला त्या ठिकाणी राजगादीचा अधिकार मिळाला पाहिजे। दशरथांनी त्या ठिकाणी वचन दिलेलं होतं मित्रांनो, आणि त्यावेळेला दशरथांनी जे सांगितलं, महाराज दशरथांनी रामचंद्राला कैकेयीच्या सांगण्यानुसार 14 वर्ष वनवासाकडे कूच करावी लागणार होती आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या पित्याचा आदेश तेवढ्याच आपुलकीनं तेवढ्याच संयमानं घेतला। त्यावेळेला
साक्षात देवी स्वरूप असलेल्या आमच्या सीतामाता सुद्धा म्हटल्या की माझे पती जर वनवासामध्ये निघाले असतील तर मला हा राजविलास नको आहे. त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्रासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबर छोटा भाऊ लक्ष्मण यांनी सुद्धा सांगितलं की माझे मोठे भाऊ जर हे वनवासामध्ये जात असतील तर मला सुद्धा या राजवाड्यामध्ये राहायचं नाही. ते सुद्धा राम आणि सीतामाता यांच्या सीमेसाठी म्हणून वनवासामध्ये निघाले. आणि भरत ज्यांनी सांगितलं, भरताने सांगितलं की ही राजगादी जी आहे ही राजगादी प्रभू श्री रामचंद्रांची आहे, माझा त्याच्यावर कधीही अधिकार नाही. ते 14 वर्ष वनवासाहून येईपर्यंत त्यांच्या पादुकांचे या ठिकाणी स्मरण करून मी केवळ आणि केवळ त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारावर आपण हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या वडिलांचा आदेश तंतोतंत पालन केला होता. सीता मातेनं एका सुविद्य पत्नीचं नातं त्या ठिकाणी निभावलं. लक्ष्मणानं देखील माझा मोठा भाऊ प्रसामध्ये असेल, मला काही चांगल्या ह्याच्यामध्ये राहता येणार नाही हा विचार करला. यासोबतच प्रभू श्री रामचंद्रांच्या माता कौशल्या माता, त्यांचा सख्खा पुत्र श्री रामचंद्र, प्रभू श्री रामचंद्रांच्या माता यांनी सुद्धा या सर्व परिस्थितीवर कुठेही आक्षेप घेतला नाही आणि सगळ्या गोष्टी मान्य केल्या. आणि याच्यामध्ये या सर्वांच्या भूमिकेकडे जर आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येकामध्ये एक त्यागाची भावना आपल्याला दिसते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि अतिशय भूमिका अतिशय संधी साधीपणाची होती. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं आपण सगळं काही चांगलं करत असताना कुठं ना कुठं अशी संधी साधू लोक हे आपल्या आजूबाजूला समाजामध्ये असणार आहे. त्यांना आपण वेळीच बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही जर सर्वांनी केला निश्चित प्रमाणात हा समाज अतिशय सुरक्षित आणि शांतता वातावरणामध्ये आपण जाऊ शकतो. ज्या ठिकाणी शांतता आहे त्याच ठिकाणी समृद्धी वास मिळते. ज्या ठिकाणी समृद्धी असेल तिथूनच विकासाची गंगा सुरू होते. त्यामुळे समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक शांततामय वातावरण निर्माण होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण सर्वांनी माझा गाव, माझ्या गावची शांतता सुव्यवस्था, माझ्या गावची जातीय स्वरूपा या सगळ्या बाबी आपण लक्षात ठेवून माझ्याकडून कुठल्याही प्रकारे शांततेला बाधा होणार नाही. पोलीस सूचना देत असतो आम्ही त्या सूचना आमच्यासाठी नाही, आम्ही समाजासाठी दिल्यात, तुमच्यासाठी दिल्यात. कोणीही कायदा मोकळा आहे अशा पद्धतीची आमची भावना असणार आहे. परंतु आपण त्या ठिकाणी पोलिसांच्या सूचनेचा आदर करू, सूचना पाळून आपण पुढे जावं आणि येणारे हे 2 उत्सवच नव्हे तर पुढचेही सालोत्सवांपर्यंत या गंभीर शहराची शांतता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित ठेवू अशी मला आपल्या सर्वांच्या वतीने देशमुख साहेबांना या ठिकाणी माहिती द्यावीशी वाटते. शेवटी आपलं राष्ट्र हेच आणि मी नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून या देशाचं काहीतरी देणं लागतो की भावना आपण मनात ठेवूया. वतन चाहिए ना धन चाहिए, सिर्फ अमन भरा एक वतन चाहिए और जब तक जो मुझे तिरंगा चाहिए. जय हिंद.